नमस्कार, आपण पाहता टॉप न्यूज मराठी। सध्या चंद्रभागेमध्ये 1,00,000 क्युसेस पाणी वाहतं आहे। सध्या नदीच्या सर्व मंदिराला पाण्याने वेढलेलं आहे। आता आपण सध्या आहोत पुंडलिक मंदिरापाशी। पुंडलिकाचं मंदिर हे कमीत कमी 65 फूट हे मंदिर आहे। त्यातलं कमीत कमी अर्धा मंदिर हे पाण्याखाली आता गेलेलं आहे। तर आपल्यासोबत होडी चालक मालक संघटनेचे श्री गणेश अंकुशराव बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय समस्या आपल्या इथल्या सध्या? आता आषाढी वारी झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आमच्या 200 नावा 400 स्विमर म्हणजे बंद ठेवल्या, होड्या सगळ्या होड्या बंद केल्यामुळं आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। कारण अनेक महापुरामध्ये पण आम्हाला चांगला अनुभव होड्या चालवण्याचा आहे। शहरामध्ये जरी पाणी आलं तर आम्ही होडी चालवू शकतो, पण प्रशासनानं काळजी म्हणून आमच्या नावा बंद केल्यात तर प्रशासनाचा आदेश आम्ही पाळलेला आहे। पण माझी एक विनंती आहे की मंदिर समितीच्या मार्फत मागच्या टायमाला सचिन डोले साहेबांनी आम्हाला बत्त्यावर एक 8-15 दिवस ठेवलं होतं। प्रत्येक होडी चालकाला काम लावलं होतं, प्रत्येक घाटावर टीम तयार केली होती, त्यामुळे एकही भाविक दगावला नव्हता। आता काय झालंय, आदिवासी रेस्क्यू टीम आहे, 15 लोकांची टीम आहे, शासनाने नेमलेली आहे, हे चांगलं काम करतात, पण यंत्रणा जरा कमी पडते। मग ह्या यंत्रणेमध्ये ह्या होडी चालकाला आपण सांभाळून घ्यावं, मगच इथं घटना कुठल्या घडणार नाहीत। अजून सुद्धा भाविक पंढरपुरात येतोय, भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही, घाटाचा अंदाज येत नाही, वाहतं पाणी आहे आणि पाणी वाढत जाणार आहे। त्यामुळं प्रशासनाला तर भाविकाची काळजी असेल, मंदिर समितीला भाविकाची काळजी असेल, तर या सर्व जे होडी चालक आहेत त्यांना मंदिर समितीनं तात्पुरतं पत्त्यावर कामावर घ्यावं, रात्र दिवस 24 तास, तरच इथला धोका टळणार आहे। आणि मंदिर समितीने जरी नाही घेतलं तर आमच्या परंपरेनं पिढ्या आम्ही येणाऱ्या भाविकाची सेवा करतोय। इतके महापुरून गेले पण आम्ही एकाही भाविकाला टच होऊ दिलं नाही। आम्ही कुठल्या पैशाच्या फुलाच्या अपेक्षा करत नाही, पण एक मानधन म्हणून शासनानं आम्हाला हा पूर ओसरेपर्यंत तिथं कामावर घ्यावं। तर या होत्या समस्या। खरं तर शासनाने याकडे लक्ष देऊन यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि येथील जे लोक आहेत त्यांचाही थोडा विचार करून शासनाने यांचं काम करून लवकरात लवकर घेतलं पाहिजे। आपण पाहता टॉप न्यूज मराठी, वैभव बडवे, पंढरपूर। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।